नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर, तर इच्छुक अंबादास दानवेंचा पत्ता कट. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नवीन आघाडीच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आंबेडकर आणि जरांगे 30 तारखेला नवीन प्रयोग जाहीर करणार. आता सविस्तर बातम्या. अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून औरंगाबाद लोकसभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे येथून इच्छुक असलेले अंबादास दानवे यांचा पत्ता कट झालाय. आता भाजपाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी घोषित करण्यात आली आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी पोस्ट केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 16 जागेवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात बहुचर्चित ठरलेल्या औरंगाबाद लोकसभेसाठी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्यावर ठाकरे यांनी धुरा सोपवली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या जागेसाठी इच्छुक होते. आता खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने दानवे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर यादी जाहीर होताच दानवे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुखांच्या निर्णयावर त्यांची भूमिका मांडली आहे. सामान्य शिवसैनिक देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असू शकतो, मात्र एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर सर्व काही संपते. त्यानंतर संघटना म्हणूनच सर्वांना काम करावे लागते. त्यामुळे आता पक्षाचा जो आदेश असतो त्यानुसार काम करणार असल्याचे ते म्हणाले. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या वर्षभरापासून शिवसेना या सगळ्या विषयावर तयारी करते. सगळ्या शिवसैनिक पदाधिकारी काही प्रमाणात त्यांची मतं जाणून घेऊन ही सगळी उमेदवारी जाहीर केली. निश्चित दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी यादी आहे. आणि या यादीतले उत्तरमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील. आणि जे आता 400चा पार मानतात त्यांना तडीपार केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही. मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे. 2014ला, 2019ला आणि 2024ला सुद्धा माझी इच्छा आहे. मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या 25-30 वर्षापासून. इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही, परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य, विरोधी पक्षनेते ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे. इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे, परंतु ज्या दिवशी निर्णय होत त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचा सुद्धा अधिकार आहे. आणि शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे तो शिरसावधान मानून मी काय फक्त आता संभाजीनगरपुरता थोडी मर्यादित राहिलं. मी महाराष्ट्राचं काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने. त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील, पक्ष जबाबदारी देईल, संघटना जबाबदारी, त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, एवढं निश्चित. खैरे साहेब, आपण जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर चांगलं होईल, असं मत खैरे यांना उमेदवार जाहीर झाल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम मी माझे मित्र चंद्रकांत खैरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खूप वर्षापासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती, कारण ज्या प्रकारे तिकीट कोणाला मिळणार नाही मिळणार, कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार, हे सगळं मी पण वाचत होतो. पण आता निवडणूक आलेली आहे, खैरे साहेब आलेले आहे. माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब, मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू शकते.
या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतं या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल. नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे, खान पाहिजे का बाण पाहिजे, हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी. कोण जिंकणार, कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील. पण एक चांगल्या रीतीने आपण लोकशाही मार्गाने आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे, आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं तर मला वाटतं चांगलं होईल. माझे खूप खूप शुभेच्छा आपल्याला. त्यांना विचारलं इम्तियाज जलील तुमच्या समोर आहे, ते म्हणाले आता पुन्हा जनता मला निवडून देणार, ती चूक होती. आणि काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांचा एक ॲटिट्यूडच आहे की मैं हूं तो बस मैं ही हूं. आणि आता मला तिकीट मिळालेली आहे, माझ्यासमोर कोण आहे ते त्याला महत्त्व मी देणार नाही. आणि अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे, ते किरकोळ आहे, ते माझ्यासमोर टिकणार नाही आहे. आता निवडणूक आहे, आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगलं आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपवून आपण हे इलेक्शन लढणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर त्यांनी व्यक्त केले. मी आधीच सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी, आणि ही प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे. मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊत साहेब, माननीय आदित्य साहेब, कोयनी साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद दिला. माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनी सुद्धा खूप जबरदस्तपणे चर्चा केली, आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी ग्राह्य धरलं, आणि आज उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी निश्चितच सांगेन की माझ्यावरची जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पाडणार. राहू दे नको, काय करतो बंद नको. आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं. जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे, आणि म्हणून मी त्या ठिकाणी हे सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विश्वास खूप यशस्वीपणे काम करून दाखवणार होते. प्रमाण दावेदार होते, पण काही संघर्षही करावा लागला. म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता, आणि लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी हे सहज शक्य झालं, उद्धव साहेबांनी केलं. आता तिकीट फायनल झालं ना, यादी आली ना, आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही. ही शिवसेनेची पहिल्यापासूनची प्रथा आहे, धोरण पण आहे, शिस्त पण आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघे त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू. शिंदे गटाचं आव्हान आहेच पुढे. शिंदे गट गद्दार आहे ना, तो गद्दार आहे, आम्ही एकनिष्ठ आहोत. त्यामुळे जनता एकनिष्ठ, आपली या संभाजीनगरची जनता जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते, आतापर्यंत इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की 5 वर्ष आपल्याला खूप नुकसान झालं, पण आता त्या ठिकाणी हे नसावं, म्हणून उद्धव साहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपल्या सर्वांना तिकीट मिळालं. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले असून उद्धव ठाकरे यांनी दोन्ही जागेबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना आणि पुन्हा उद्धव ठाकरेजी साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची बैठक आणि चर्चा ही संपली नसताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता. शेवट 3ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो, आणि
चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे. अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं. यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असत्या. प्रकाश आंबेडकर साहेबांना 5 जागेच्या संदर्भात देण्याची चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाली. 4 वरून पुन्हा एखादी जागा वाढवून देता आली असती, परंतु प्रकाशजी आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो सुद्धा मला वाटतं की भाजपच्या पत्त्यावर किंवा भाजपला आपण इनडायरेक्टली मदत करणारा ठरेल. कारण ज्यावेळेस पुरोगामी मतांचं विभाजन होतं त्यावेळेस त्याचा फायदा भाजपला होत असतो. म्हणून आमची आत्ताही विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना की तुम्ही जे काही आज निर्णय घेतला आहे तो हुकुमशहा विरुद्ध लढाईमध्ये आपण कमजोर होण्यासाठी घेतला का, हाही प्रश्न नक्की लोकांच्या मनामध्ये आहे. मला वाटतं आणि आमची विनंती आहे की घेतलेला निर्णय हा त्यांनी सुद्धा पुनर्विचार करावा. बहुजन वंचित आघाडींनी बाहेर पडण्याची जी काही घोषणा केली असेल त्या संदर्भात पुन्हा चर्चेला त्यांनी सुरुवात करावी आणि महाविकास आघाडीबरोबर राहून या देशातील जे संविधान विरोधी सरकार आहे किंवा हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे या सरकारचं अधपतन करण्यासाठी जर सोबत राहिले तर नक्की आनंद होईल अशी आमची त्यांना विनंती आहे. मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या सीआयडी चौकशी प्रकरणात 2 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर बेल्ली यांनी दिली असून या प्रकरणी त्यांनी काही आरोप केले आहेत. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार सन 2009 व 10 साली आमदार असताना तालुक्यातील अंधारी, अंभई, सोयगाव व फरदापूर या 4 गावांमध्ये सामाजिक सभागृह बनवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु या 4 गावांमध्ये सामाजिक सभागृह न बनवता त्या पैशाचा वापर त्यांनी त्यांच्या खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी केला. सदर प्रकरणामध्ये पैशाचा अपार झाल्यामुळे तत्कालीन तालुका भाजप अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दिली. तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात त्यांच्या आदेशानुसार प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सदर प्रकरणामध्ये सीआयडी मार्फत सखोल चौकशी व तपास करण्यात आला. सन 2018 मध्ये सीआयडीचा सविस्तर व स्पष्ट अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होती. सदर कारवाई प्रस्तावित असताना अचानक अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अचानक रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप सोबत जाण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. अब्दुल सत्तार भाजपासोबत गेल्यामुळे सदर प्रकरणामध्ये कारवाई थांबवण्यात आली. तक्रारदार यांनी सातत्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा केला, परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर मूळ तक्रारदार व मी दोघांनी मिळून सदर प्रकरणामध्ये पाठपुरावा केला व माहिती अधिकार अंतर्गत आम्ही कागदपत्रे संकलित केली. सदर कागदपत्रानुसार आम्ही मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानुसार मान्य न्यायालयाने काल सदर प्रकरणामध्ये 2 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी न्यायालयाच्या आदेशाचा नक्कीच मान राखून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई करतील अशी आम्हाला प्रामाणिक अपेक्षा आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडीची चर्चा केली असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे ते आता महाविकास आघाडीसोबत नसणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या 30 तारखेच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विस्ताराने चर्चा केली. त्यात जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि मी दोघे मिळून लढणार असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले असल्याचे समोर येत आहे. तर मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे, तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली. भेटलो म्हणजे सकारात्मकच असते. आपण एकत्र निवडणूक लढणार आहात का, याबाबत काही चर्चा झाली? नाही, आता ते 30ला सगळं सांगतो. 30 तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे मी की आपण गावागावातून चर्चा करा 2 विषयावरती. निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का, या 2 विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या 24 तारखेच्या, त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की 30 तारखेला आपण निर्णय घेऊ. तुम्ही गावागावातून अहवाल असा आणा. गावागावात काहीच विचारायचं नाही आहे, जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही. एवढंच विचारायचं आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का. तो अहवाल येईपर्यंत 30 तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेलं आहे. त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय, या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं 30ला सांगतो. तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं होतं की जर आपण निवडणूक लढत असेल तर त्या 4 जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे. तर त्या 4 जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का?
नाही मी त्यावेळेस सांगितलं होतं करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं. मी तर एक तर स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही, नकोच. किंवा दुसराही पर्याय सांगितला होता की पक्ष कोणचाही असू द्या, तुम्ही त्यांच्याकडून बॉन्ड घ्या लेखी आणि त्यांना पाठिंबा द्या. नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं ते. त्या समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं 7 महिने आम्ही तुमचं ऐकलं, तर आता एवढेच आमचं ऐका मार्गदर्शन म्हणून फक्त केलं की तुम्हाला राहायचंच उभा. मी तर करणारच नाही आहे राजकारण, मी स्वार्थी नाही आहे. माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे. सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा, त्यावरती आत्ताही ठाम आहे मी. हे काही हो, लोकसभा असो विधानसभा असो, हे काही हो, न्याय मात्र गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचा मिळवून देणार आहे, त्यात हटत नाही. परंतु आता दिलायच वेळ त्यांना, आपण त्यांना वेळ दिलायच आपण आता की तुम्ही जा गावागावात विचारा, मायबापाला विचारा. जरी आपण इथं 3-3.5 लाख काय असतील ते जमले होतं त्या दिवशी, आपल्याला एवढ्यावरती निर्णय झालायच करायचं, पण आपल्या मायबापांना सन्मान द्या. मायबाप म्हणजे गावागावाला, जिल्ह्याला सन्मान द्या आणि त्यांना विचारा काय करायचं, निवडणूक लढायची की नको आणि उमेदवार एक द्यायचा का नको, हे त्यांच्याकडून येतात. 30 तारखेपर्यंत अहवाल येईपर्यंत मी राजकीय भाष्य किंवा लोकसभेच्या बाबतचं काहीच घोषित नाही करू शकत. 4 वर्षाच्या चिमुकलीला चुलत आजीने 5,000त विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यात सिटी चौक पोलिसांना काही तासातच यश आले असून यात पोलिसांनी दोघींना अटक करून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे कोपरगावच्या एका महिलेने या चिमुकलीला विकत घेतले होते. रोजाबाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची 4 वर्षाची भाची 24 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. या प्रकरणी तिच्या अपहरणाचा गुन्हा सिटी चौक ठाण्यात दाखल केला होता. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, अर्जुन कदम, अंमलदार राजेंद्र साळुंके, सुरेश बोडखे, आनंद वाहुळ, मनोहर त्रिभुवन, अन्वेद शेख, प्रवीण टेकले यांनी तिचा शोध सुरू केला. परिसरातील CCTV तपासले. त्यात एक बुरखाधारी महिला चिमुकलीला घेऊन जाताना दिसली. हे फुटेज चिमुकलीच्या आईला दाखवले. त्यांनी त्या बुरखाधारी महिलेस ओळखले. पोलिसांनी तिचा शोध घेतला. मिसारवाडीतून तिला ताब्यात घेतल्यावर तिने चिमुकलीला 5,000 रुपयात कोपरगावमध्ये विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी सलीमा बेगम अजीज खान, वय 48 वर्ष, गल्ली क्रमांक 8 मिसारवाडी, आणि अलका काशीनाथ हुल्लाळे, वय 50 वर्ष, राहणार कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ कोपरगाव, अशी अटकेत असलेल्या महिलांची नावे आहेत. अलकाला मूल होत नसल्यामुळे तिने ही मुलगी 5,000त विकत घेतल्याचे समोर आले असल्याची माहिती निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन सिटी चौक येथे गुन्हा रजिस्टर नंबर 93/24 दाखल झाला होता. एका लहान मुलीला हरवल्याबद्दल, पळवून नेल्याबद्दलचा. त्याच्यामध्ये आमचे जे पथक आहे यांनी अतिशय लगेच मेहनतीने पूर्णपणे तपास केलेला आहे आणि तो उघड झाला आहे. मुलगी अवघ्या 7 ते 8 तासाच्या आत आम्ही शोधून आणली. त्याच्यानंतर CCTV फुटेज पाहिले. त्यावरून मुलीला पळवून नेणारी महिला, तिचा शोध लागला. मग ती घटना कशी घडली ह्या तपासामध्ये निष्पन्न झालं. मुलीची नातेवाईकच असलेली चुलत आजी लागणारी नेहमीच्या संपर्कात होती, म्हणून मुलीचा विश्वास होता की ही आपली नातेवाईक आहे. तर तिने त्या विश्वासाचा दुरुपयोग करून त्या मुलीला सोबत घेऊन गेली आणि आधी ठरल्याप्रमाणे ती जी समोरची महिला होती, होमगार्ड आहे, अलका हुल्लाळे म्हणून, 50 वर्षाची, कोपरगावची, तर तिला वैजापूरला नेऊन तिने तिला दिली आणि 5,000 रुपये तिच्याकडून घेतले. पुढचा तपास आम्ही करीत आहोत. तपासामध्ये आणखी निष्पन्न झालं की काय आहे नेमकं उद्देश काय होतं, त्यामुळे बघतोय. 2 दिवसाचा तिचा PCR मिळालेला आहे. त्या कस्टडीच्या याच्यामध्ये तपास करून आम्ही आणखी काय उद्देश होता का, आणखी काही ठरलेलं होतं का, याचा तपास करीत आहोत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात मतदार जागृती करावी असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा बैठकीत केले. ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. शिवाय त्यांचा ग्रामीण भागातील लोकांशी चांगला संवाद असतो. तो धागा पकडून आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. संत एकनाथ रंगमंदिर येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपोवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा, उपजिल्हा अधिकारी रामदास दौड,
उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भोकरे, तालुका आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला जातो. या लोकशाहीला मजबूत व प्रगल्भ करण्यासाठी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. आरोग्य विभाग हा अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असलेला विभाग असून ग्रामीण भागापर्यंत सेवा देणारा आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदारांमध्ये जाणीव जागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावे. मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या सांभाळासाठी पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची माहिती मतदारांना, विशेषतः महिला मतदारांना द्या. महिला मतदारांची संख्या 50% आहे. महिलांच्या मतदान जाणीव जागृतीत महिला वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे असे आवाहन करण्यात आले. ग्रामीण भागातील बँक सखी वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून महिलांना मतदार जागृतीच्या उपक्रमाची माहिती उपलब्ध करून द्यावी. मतदार जागृतीमध्ये स्वतः सहभाग घ्यावा. नकारात्मकता दूर करून आपल्या कुटुंबातील तसेच आपण कामाच्या ठिकाणी नातेवाईक, कुटुंब येथे मतदानाला प्रोत्साहन देण्यात यावे. दिव्यांग आणि वृद्ध तसेच लहान मुलांना सोबत घेऊन येणाऱ्या महिला मतदारांनाही आरोग्य विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, जेणेकरून मतदान केंद्रावर अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सोयीस्कर होईल. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपोवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी केले. बैठकीच्या सुरुवातीला MGM कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून मतदानाचे महत्त्व सांगितले. पण आज फक्त महिला अधिकारी आणि महिला सुपरवायझर यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यामागची भूमिका ही सर्व क्षेत्रामध्ये महिलांना परत एकदा मोठ्या जोमानं पुढे घेऊन जाणं हा आहे. स्वीपच्या आणि निवडणुकीच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये कुणाचंही काही असेल तर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण फक्त आपलं नाव, पोस्ट, पदनाम आणि काय विषय आहे हे जरी आम्हाला कळवलं तरी आम्ही त्याच्यावर निश्चितपणे विचार करू. तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स पण देऊ, त्याची प्रतिक्रिया पण देऊ आणि तुम्हाला लागेल ते मदत पण आम्ही निश्चितपणे करू. प्रोव्हायडेड दॅट तुम्ही प्रोॲक्टिव्ह व्हावं. स्वतःहून माझं स्वतःचं काम आहे, माझ्या देशाचं काम आहे, माझ्या लोकशाहीचं काम आहे, माझ्या देशाची लोकशाही प्रगल्भ करण्याचं माझं हे स्वप्न आहे, माझं कर्तव्य आहे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? आज ते आपली तरी पिढी ठीक आहे, आता चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन गुजारणा झाली, पण आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलामुलींना, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण चांगली प्रगल्भ लोकशाही द्यायची याचा प्रत्येकाने विचार करावा आणि त्या दृष्टिकोनातून काम करावं मी असं आवाहन करतो. मतमोजणी केंद्रात सर्व आवश्यक सुविधांची सज्जता करा असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतमोजणी केंद्र असलेल्या इमारतीची पाहणी दरम्यान संबंधित प्रशासनास दिले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे नियोजित मतमोजणी केंद्र असलेल्या इमारतीची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाहणी केली. मतमोजणी केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निकषांप्रमाणे सर्व आवश्यक सुविधांची सज्जता करा असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. मतमोजणी केंद्राच्या पाहणीच्या वेळेस पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक ग्रामीण मनीष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर, सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तेथेच आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतमोजणी केंद्रासंदर्भात आढावा घेतला. आढावा बैठकीत त्यांनी निर्देश दिले की मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा व पर्यायी जनरेटर, इंटरनेट याची व्यवस्था करण्यात यावी. मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात यावे. मतमोजणी केंद्र आणि परिसर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुविधांनी सज्ज करावे. सुविधा उभारणी दिनांक 11 मे पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतमोजणी केंद्रावरील विविध कक्षासाठी जागेची पाहणी केली. मीडिया कक्ष, निकाल ऐकायला जमणाऱ्या लोकांना नेमून दिलेल्या जागा उपलब्धतेबाबत पाहणी यावेळी केली.
ऊन, अवकाळी पाऊस इत्यादी हवामानासंदर्भातील शक्यतांच्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाने करून मतमोजणी केंद्र सर्व सुविधा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. काउंटिंग होणार आहे तिथून काही अंतरावर पाहिजे. आता इथं कुठं जागा फिक्स करायचं काय नाही तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर जे उमेदवार असणार आहेत, उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांना जे काही कम्युनिकेशन वगैरे जे काही करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक मीडिया कक्षाच्या टाईपच एक त्याला लागून एक वेगळा पक्ष त्यांच्यासाठी करायचा आहे, जेणेकरून ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट मीडिया शिक्षणामध्ये इंटरफेअर करू नये किंवा आपल्या इथे आलो किंवा या जाऊन आम्हाला कम्युनिकेट करायचा, चित्रकट करायचा असं करू नये म्हणून ते कक्ष तयार करायचा आहे. तुम्ही दोन्ही जागा नंतर बघून घ्या. इथे तुम्ही विचारला असतो त्यांची चर्चा करू. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर, तर इच्छुक अंबादास दानवेंचा पत्ता गट. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नवीन आघाडीच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आंबेडकर आणि जरांगे 30 तारखेला नवीन प्रयोग जाहीर करणार. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.